आज आपण GST रिटर्न करण्याची प्रोसेस करणार आहोत. मी योगेश झोडरे. सर्वप्रथम आपण गुगलवर GST लॉग इन करायचं आहे. सर्वात वरती साईट येईल, त्यानंतर आपण लॉग इन करूया. दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत आपल्याला GST लॉग इन करावं लागते. मागील महिन्याच्या रकमांचे GST लॉग इन हे जरी आपल्या एंट्री नसल्या तरी करणे आता आवश्यक पडत आहे. अशा प्रकारे आपण GST लॉग इनच्या पोर्टलवर आलेलो आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला रिटर्न करायचे असल्याने रिटर्न डॅशबोर्डवर जाऊया. रिटर्न डॅशबोर्ड ओपन होतो. रिटर्न डॅशबोर्ड ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला मार्चचं रिटर्न करायचं असल्यामुळे 24-25 घ्यावे. तिथे मार्च महिना दिसतो. त्यानंतर सर्च करावे. सर्च केले असता आपण पहिली निळी टॅब दिसत आहे, रिटर्न फॉर टॅक्स डिडक्टेड एट सोर्सेस GSTR 7. यापैकी प्रिपेअर ऑनलाईन आणि प्रिपेअर ऑफलाईन दिसत आहे आणि त्यावरती दिनांक दिलेली आहे, ड्यू डेट. तर आपल्याला प्रिपेअर ऑनलाईन करायचं आहे. प्रिपेअर ऑनलाईनला क्लिक केल्याच्यानंतर जे पेज ओपन होत आहे, यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टॅब दिसत आहेत. तर त्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याकडे जे डिटेल्स आहे ते डिटेल्स या 3मध्ये भरायचे आहे. डिटेल्स ऑफ द टॅक्स डिडक्टेड एट सोर्सेस. त्यामध्ये नंबर ऑफ रेकॉर्ड्स 0 आहे. तर आपल्याकडे एंट्री असल्यामुळे त्या एंट्री इथे करायच्या आहेत, त्या ॲड करायच्या. तर आपण या टॅबवर जाऊया. तर इथे नो रेकॉर्ड फाउंड फॉर द प्रोव्हाइडेड इनपुट्स असं लिहिलेलं आहे आणि तिकडे ॲडची टॅब आहे. तर आपल्याला ॲड करायचं आहे. इथे आपल्याला रिटर्न ॲड करायचं आहे. तर यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, पार्टीचा GST नंबर आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. पार्टीचा GST नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला त्या पार्टीचं नाव दिसून येते. आणि समजा नाव आलं नाही तर पार्टीचा GST नेम चुकला आहे असं लक्षात येते. GST नंबर चुकीचा आहे असं लक्षात येईल. बाजूला रिसिवर्स नेम. इथे GSTमध्ये आपल्याला आता या ठिकाणी पार्टीचं नाव दिसून येत आहे. त्यामुळे आपण बरोबर GST नंबर टाकलेला आहे हे दिसून येईल. त्यानंतर आपण त्यांचा अमाऊंट, जे मुख्य बिलाची मुख्य रक्कम ती तिथे लिहिणे आवश्यक आहे, ज्यावर आपण टॅक्स काटत आहोत. त्यानंतर आपण जमा केलेली चलनद्वारे जमा केलेली GSTची रक्कम सेंट्रल टॅक्स आणि SGSTची रक्कम स्टेट टॅक्स. घ्या, ॲड सेव्ह करा. इथे CGST आणि SGSTची रक्कम जवळपास सारखी असणे आवश्यक आहे, कारण आपण 1% टॅक्स ॲड करत आहोत. अशा प्रकारे इथे त्यांचा ॲड झालेला आहे. मग आपल्याला प्रोसेससाठी खाली बघावं लागेल. त्यानंतर पुन्हा आपण डॅशबोर्डवर जाऊया. तिथून रिटर्न डॅशबोर्डवर
पुन्हा एकदा महिना घेऊया, वर्ष बदलवणं आवश्यक आहे. हां, सर्च करा. हां, इथे प्रिपेअर ऑनलाईन, इथे आपला रेकॉर्ड दिसत आहे. आता नंबर ऑफ रेकॉर्ड्स 1 दिसत आहे. काही अमेंडमेंट करायची राहिल्यास आपण करू शकतो, तशी काही आता आवश्यकता नाही. त्यानंतर खाली, सर्वात खाली आपल्याला टॅब दिसत आहेत. तर यामधले कॅम्प्यूट लायबिलिटी या टॅबला क्लिक करावं. कॅम्प्यूट लायबिलिटीज रिक्वेस्ट हॅज बीन रिसिव्ड, प्लीज चेक, अशा प्रकारचा मेसेज दिसून येत आहे. आता आपल्याला थोड्या वेळासाठी या सिस्टीममधून बाहेर येणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण त्यासाठी तयार असू. आपण काही वेळासाठी लॉगआउट झालेलो होतो. आता पुन्हा लॉग इन करूया. आपण साईटवर लॉग इन झालेलो आहोत. तर सर्वप्रथम आपण तीच प्रोसेस पुन्हा करायची आहे. रिटर्न डॅशबोर्ड, त्यानंतर महिना, मागील महिना टाकणे आवश्यक आहे. आपण ज्या महिन्याचं रिटर्न करत आहोत, सर्च. त्यानंतर पुन्हा प्रिपेअर ऑनलाईन या टॅबवर क्लिक करा. आपण कॅम्प्यूट लायबिलिटी केलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे प्रोसीड टू फाईल अशा प्रकारचा मेसेज दिसत आहे, त्या टॅब दिसत आहे, ती करणे आवश्यक आहे. तर यानंतर आपल्याला या ठिकाणी टिक मार्क करणे आवश्यक आहे. परंतु इथे एक थोडीशी समस्या निर्माण आलेली आहे, कारण आपल्याकडे CGSTची रक्कम आणि SGSTची रक्कम यामध्ये फरक असल्यामुळे आपल्याला तेवढे पैसे तिथे पुन्हा चलनद्वारे जमा करावे लागणार आहे. तर ते ट्रान्झॅक्शन करूनसुद्धा आपण करू शकतो. आपण SBIच्या साईटवर जाऊन किंवा वेगवेगळ्या बँकेच्या ऑनलाईन बँकिंगमध्ये जाऊन ती रक्कम ॲड करून आपल्याला पुढची प्रोसेस करावी लागणार आहे. तर ती प्रोसेस आम्ही पहिल्यांदा करतो आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओ कंटिन्यू करतो. तर आपण जो काही 1, 2, 3 रुपयाची समस्या निर्माण झाली होती ते आपण ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण कंटिन्यूच्या सेक्शनकडे जाऊया. आता आपल्याला आपल्या कॅश लेजरमध्ये आपल्याकडे व्यवस्थित रक्कम असल्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी जो टॅब दिसत आहे तिथे क्लिक करणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर ऑथोराइज्ड सिग्नेटरी असं दिसत आहे, तिथे जे DDO आहे त्याचं नाव येईल. ते घेतल्याच्यानंतर पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला फाईल GSTR 7ला क्लिक करायचं आहे. असा एक वॉर्निंगचा मेसेज येतो, तो वॉर्निंगचा मेसेज यस करायचा. त्यानंतर पुन्हा एक वॉर्निंगचा मेसेज येतो आणि आपल्याला नेक्स्ट प्रोसेस म्हणजे आपल्या OTPकडली प्रोसेस करायची आहे. इथे 2 ऑप्शन असतात, एक फाईल विथ DSC आणि फाईल विथ EVC. तर कधीकधी आपण विसरून जाऊ शकतो की काय करायचं नेमका. तर या ठिकाणी दिसत आहे फेसिंग प्रॉब्लेम युजिंग DSC. तर त्यामुळे या DSC असं फेसिंग, इथे एक टॅब आहे, त्यामुळे आपण DSC करायचं नाही हे लक्षात घेऊन फाईल विथ EVC म्हणजे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी साधी गोष्ट आहे, फाईल विथ EVC क्लिक करायचं. तर इथे आपल्याला OTP, आपल्या आधार बेस्ड OTP आहे, तो OTP आलेला आहे. म्हणजे येईलच आपल्या जो नंबर वगैरे आधार नंबर देऊन आहे तो त्या ठिकाणी प्राप्त झालेला OTP टाकून व्हेरीफाय करायचं आहे. अशा तऱ्हेने आपल्याला आपलं रिटर्न सक्सेसफुल झालेलं आहे हे दिसून येईल. या ठिकाणी आपल्याला आपलं रिटर्न 3/2025चं सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपल्याला या ठिकाणी जे आपलं रिटर्न झालेलं आहे त्याची एक्सेल शीटसुद्धा आपण डाउनलोड करू शकतो. परंतु त्या एक्सेल शीटची डाउनलोड करण्यापेक्षा आपल्याला जो रिटर्न झालेला आहे तो रिटर्नची PDF काढायची आहे. ती PDF काढण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा डॅशबोर्डवर जावं लागेल. डॅशबोर्ड, त्यानंतर रिटर्न डॅशबोर्ड. त्यानंतर आपण आपला महिना सिलेक्ट करूया, मागचा तो महिना.
तर इथे आपण दिसत आहे फाईल्ड म्हणून, स्टेटस फाईल्ड म्हणून दिसत आहे. त्याच्या बाजूला VGSTR7 असं दिसत आहे. हां, VGSTR7 हे दिसत असल्यावर हां, त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड फाईल GSTR ला क्लिक करा. या ठिकाणी आपला फाईल्ड केलेला GSTR दिसून येत आहे. ही GSTR फॉर्म GSTR7 ही प्रिंट आपल्या ऑफिसमध्ये महत्त्वाची आहे. याची प्रिंट काढून ठेवून आपण ज्यांची रक्कम GSTR रिटर्न केलेली आहे त्यांच्या बिलाला व आपल्या GST फाईलला लावून ठेवायचे आहे. त्यासाठी 2 प्रिंट काढून ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण GSTR रिटर्न केलेलं आहोत. धन्यवाद.